ज्या महिला कमरबंद घालतात त्यांना कधीही कंबर दुखीचा त्रास होत नाही, त्यांची पचन संस्था ही निरोगी राहते आणि त्यांना हाडांचा त्रास होत नाही. 2. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत, तुम्हाला आराम मिळेल. 3. ज्या महिला हिवाळ्यात दुधामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून चेहऱ्याची मालिश करतात, त्यामुळे त्यांचा चेहरा मुलायम आणि चमकदार राहतो. तसेच ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून हात आणि पायांची मालिश केल्याने हाताने पायांना भेगा पडत नाही. 4. लसणाच्या पाकळ्या तिळाच्या तेलात बारीक करून लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या शरीरावर मसाज केल्यास सर्दी, खोकला, कफ आणि हाडे दुखणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. 5. मुलांना रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने त्यांचा मेंदू तीक्ष्ण होतो आणि शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. 6. तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्याने मानसिक ताण कमी होतो आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. 7. डोक्यात खूप कोंडा होत असेल तर आंबट दह्याने डोक्याला मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर डोके धुवा, यामुळे कोंडा लवकर दूर होईल. 8. लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना कांद्याचा रस दिल्याने पोटातील जंत दूर होतात. 9. रोजच्या आहारात 1 चमचा चिंचेच्या पानांची चटणी खावी, यामुळे भूक वाढते आणि अन्न लवकर पचते. 10. उकडलेले हरभरे, हरभऱ्याची चपाती किंवा भाजलेले हरभरे खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि याच्या सेवनाने शारीरिक कमजोरी दूर होते. 11. पालकांमध्ये लिंबू टाकून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. 12. जर तुमचे पोट सतत लठ्ठपणाकडे जात असेल तर साखर, तांदूळ आणि मैदा यापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन कमी करा. 13. जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्या, यामुळे चक्कर येणे बंद होईल. 14. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावल्याने चेहरा लवकर म्हातारा होण्यापासून बचाव होतो. 15. जर तुम्ही रोज वेलचीचे सेवन केले तर त्यामुळे गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीची समस्या उद्भवत नाही. 16. शिळे अन्न खाल्ल्याने आपल्या शरीराला कुठलेही न्यूट्रिशन मिळत नाही, त्या उलट पोटाच्या समस्या होऊ शकतात. म्हणून शक्यतो जेवढे आपल्याला लागेल तेवढेच जेवण बनवावे, म्हणजे शिळे खायची गरज येत नाही. 17. सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावा, सांधेदुखी पासून खूप आराम मिळतो. 18. जेवणानंतर थोडे जिरे पावडर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. 19. कोणताही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये दीर्घकाळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये, कारण पोटाशी संबंधित समस्यांचा धोका असतो. 20. गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, त्यामुळे केस कधीही गरम पाण्याने धुवू नये. 21. 2 ते 3 महिने खूप कमी मीठ असलेले जेवण करा, यामुळे तुमचे शरीर 90% आजारांपासून दूर राहते. 22. चहामध्ये आले, तुळस आणि काळी मिरी मिसळून चहा प्या, या 3 गोष्टींचे सेवन केल्याने खोकला आणि सर्दी पासून खूप आराम मिळतो. 23. जवसाच्या बिया मोठ्या होईपर्यंत उकळून त्यात लिंबाचा रस आणि मध घालून सेवन करा, याने सर्दी, खोकल्यापासून आराम मिळेल. 24. लसूण तुपात तळून गरमागरम खा, चवीला खराब वाटेल पण आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे. 25. डाळिंबाच्या रसात थोडेसे आले आणि पिपली पावडर टाकून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. 26. डाळिंबाच्या रसात थोडेसे आले आणि पिपली पावडर टाकून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. खोकल्यासोबत कफ येत असल्यास अर्धा चमचा काळी मिरी पावडर देशी तुपामध्ये मिसळून खाल्ल्यास खूप फायदा होतो. 27. कच्चा कांदा संध्याकाळी खाणे खूप हानिकारक असते आणि दुपारी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. 28. वजन वाढवण्यासाठी दररोज 2 ते 3 केळी नियमित खावे, वजन फास्ट वाढते. 29. बटाटे उकडून थंड करून जिथे मुरूम आहे त्या भागावर लावल्याने मुरूम बरे होतात. 30. तुम्हाला जर मानसिक श्रम जास्त असेल तर दुपारी अर्धा तास झोपल्याने माइंड फ्रेश होतो आणि पुन्हा काम करण्यास ऊर्जा येते. 31. खोकला जास्त वाढत असेल तर गोड पदार्थ खाऊ नये, नाहीतर घसा खराब होऊन बोलणे कठीण होईल. 32. नारळाच्या तेलाने नखांवर मालिश केलेले दृष्टी सुधारते.
33 रोज आंघोळ केल्याने शरीर निरोगी राहते आणि अनेक रोग शरीरातून दूर होतात. 34 ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी शिळी चपाती खाणे टाळावे आणि शक्यतो कडधान्यांचे सेवन करावे. विशेषतः हिरवे मूग आणि सोललेली कडधान्य यामुळे त्यांना बरेच फायदे होतील. 35 तुम्हाला जर झोपेचा त्रास होत असेल तर कोमट दूध डोळ्यांना चोळावे, यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होईल. 36 दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुपारी दही खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि मेंदूला थंडावा मिळतो. 37 पुन्हा पुन्हा ताप येत असेल तर एका तव्यावर 4 ते 5 मनुके भाजून त्यातील बिया काढून खाल्ल्याने तापापासून आराम मिळेल. 38 पालकाचा रस पिल्याने केसांची लांबी झपाट्याने वाढते. 39 गुडघ्यांवर हळदीची मसाज केल्याने गुडघ्यांना ताकद मिळते आणि गुडघेदुखी पासून आराम मिळतो. 40 प्रत्येक जेवणात अद्रकाचा समावेश करावा, त्याने म्हातारपण लवकर येत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.